गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये। तर मी सोनाली तुमच्यासाठी आज एक न्यू व्लॉग घेऊन आलेली आहे। न्यू व्लॉग म्हणजे एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे जी एकदम अप्रतिम टेस्टी आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन कोरमा, जो एकदम डिलिशियस आणि खूप टेस्टी आहे फ्रेंड्स। तर प्लीज तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा, मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते। आपले कुक आहे जगताप काका बघा की असिस्टंट आहेत सुरेखा सरोदे, मम्मी आत दाखव नुसती हसती। तर फ्रेंड्स आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया, चला। लसूण, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, अद्रक, लसूण, अद्रक बघा खाली आहे। ओके, हे सगळं काय करायचं आपण धुवून घ्यायचं आणि मग त्याची पेस्ट बनवायची। तर फ्रेंड्स हा जो काही आपण हिरवा मसाला काढलाय ना, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बाजूला चिकन स्वच्छ धुवून नितकळत ठेवायचं आणि अशी ग्रीन पेस्ट बनवायची। त्याच्यानंतर 10 ते 12 टमॅटो लागणार आहेत, कारण आपण 1 kg चिकनचा कोरमा बनवतोय आणि हे मोठे मोठे पीस करून घ्यायचे, कारण आपल्याला याची देखील प्युरी बनवून घ्यायची आहे। टमॅटो प्युरी आणि हा ग्रीन मसाला करून घेतलेला आहे। कटिंग चाललंय ओनियन, एवढा फास्ट कांदा कधी येईल मला कापायला काका। तर फ्रेंड्स कांद्याची क्वांटिटी देखील आपल्याला 1 kg लागणार आहे। काजू, नंतर मखाना लागेल 100 ग्राम, त्याच्यानंतर लागेल आपल्याला केवडा जल, केवडा वॉटर, आणि अजून लागेल आपल्याला हे बघा बडीशेप। अजून काय काय इन्ग्रेडियंट लागतील ते मी सांगतेच पुढे। तर हे पहा फ्रेंड्स, ऑलमोस्ट आपलं अर्ध प्रिपरेशन झालेलं आहे। आता आपण मसाले भाजून घेऊयात। तर बडीशेप 2 चमचे आपण खरपूस भाजून घ्यायची, त्याच्यानंतर जिरं सेम क्वांटिटीमध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला धणे लागेल ते 4 टेबलस्पून लागेल। त्याला देखील खमंग त्याचा असा सुगंध येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवायची, ते मी पुढे सांगेन। व्हेज बिर्याणीसाठी आणि हा आपला कोरमासाठी लागेल। आणि दुसरं हे विलायची, जिरं, जायपत्री, ही पावडर बनवायची। ह्याच्यामध्ये ग्राइंड करायचा केलेला, असं तळून घ्यायचा, क्रिस्पी करायचा ना। ओके, जसं आपण ओनियन क्रिस्पी फ्राय करतो तसा कांदा फ्राय करून घ्यायचा फ्रेंड्स, आणि त्याच्यानंतर मग आपली रेसिपीचं फोडणीची स्टार्ट होईल। कांदा फ्राय करायला आम्हाला खूप जास्त टाइम लागला। ओनियन असं फ्राय करून घ्यायचा आणि त्याला फॅन खाली ठेवून छान थंड करून घ्यायचा, म्हणजे आणखीन कुरकुरीत होईल। फ्रेंड्स असा क्रिस्पी फ्राय केलेला कांदा कोणाकोणाला खायला आवडतो, मला प्रचंड आवडतो। सो यम्मी, छान लागतो फार। तू कशी सेवा करतोय आजीची तन्नू माझा तन्नू तसा लय गुणी आहे बरं का। आणि हा दुसरा ना तू पसरी है ना, दिवस रात्रवाल्या बघा। दही, हे दही ग्राइंड करून घ्यायचं ना फ्रेंड्स। दही ग्राइंड केल्यामुळे त्याच्यामध्ये लम्स नाही राहत आणि एकदम असं स्मूथ पेस्ट बनते। तर आपण एका प्लेटमध्ये दही सगळं काढून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी विलायची पावडर केली होती ती संपूर्ण ॲड करायची, आणि तेजपत्ता, हे असं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा। किती घेतला काका आपण हा? 50 ग्रॅम मखाना फ्राय। हळू काका हळू। ओनियन फ्राय विथ मखाना फ्राय। तेल टाकायचं आता पातेल्यामध्ये, त्यामध्ये आपण टाकणार केवडा वॉटर, ऑइल। तेल गरम न करता तेलामध्ये हे मिश्रण ॲड करायचं। तेलात ॲड केल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅस बंदच आहे आता गॅस। हे पहा, हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये जे चिकनमध्ये पाणी नाही पाहिजे बरं का फ्रेंड्स, त्याला पूर्ण नितकळलं पाहिजे, असं ड्राय झालं पाहिजे असं, आणि मग ते त्या दह्यामध्ये ॲड करायचं आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून चितडे जे दह्याचे बनतात ना, तर ते नाही बनणार आणि एकदम स्मूथ आणि छान प्युरी दिसेल तुम्हाला। सो ही प्रॉपर स्टेप आहे, तुम्ही अशीच करा।
नंतर त्याच्यामध्ये जो आपण अख्खा गरम मसाला काढलेला आहे तो ॲड करून द्यायचा फ्रेंड्स. त्याच्यानंतर जी ग्रीन पेस्ट आपण बनवली होती ती ग्रीन पेस्ट ॲड करायची. ऑलमोस्ट मला सगळीच लागली ती. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची पावडर, जे काही लाल तिखटसाठी लागेल तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा. मला जेवढं तिखट लागत होतं ते मी ॲड केलेलं आहे. लुक्स जाणार 1 टेबलस्पून काळा मसाला, परंपरा बनवला याचा. जे हाताला येईल ते सगळं ॲड करून द्यायचं. सो सगळे मसाले ॲड केल्यानंतर हे आपलं बॉईल व्हायला ठेवायचं फ्रेंड्स. आणि लुक्स पहा किती यम्मी दिसतोय ना. त्याच्यामध्ये जाणार, वाव आता छान दिसतंय तसं, मीठ कमी हा काका, आधी पण टाकले मी ते विलायचे. टमाटर प्युरी सगळं मिक्स करायचं. हा घट्टच असतो ना जरा. ह्या दह्याच्या भांड्यात आपण पेस्ट करणार मखाना आणि काजूची पेस्ट. हो. तर हे बघा फ्रेंड्स, कुठलाही मसाला आपल्याला तेलात नाही परतून घ्यायचा. ज्या स्टेप मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या स्टेपनी जर तुम्ही हा कोरमा बनवला ना, मी गॅरंटी देते हॉटेलपेक्षा पण जबरदस्त कोरमा बनतो. आणि हे बघा, आत्ता आपण गरम मसाला ॲड केला आहे, अजून आपले 2-3 मसाले ॲड करायचे ते आपण करूयात. हे झाल्यानंतर आपल्याला ड्राय कोकोनट, जे आपण विदाऊट वॉटर पेस्ट बनवलेली आहे, एकदम ड्राय पावडर, ती ॲड करून द्यायची. तळलेला कांदा ज्याला हातानेच कुस करायचा आणि तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. आणि त्याला आता बॉईल होऊ देऊ आपण फ्रेंड्स. आहोत बिर्याणी पुलाव. त्यासाठी सगळ्यात पहिलं ऑइल, तळलेला कांदा, शहाजिरं पण ॲड करायचं, वाटलेला ग्रीन मसाला, हे सगळं फ्राय झाल्यावर पाणी ॲड करायचं ना. पाणी, मीठ ॲड करायचं, हो जास्त टाकायचं. कोरमा छान छान बॉईल होतोय. एक साईडला आपली बिर्याणी पुलाव ते होत आहे. उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण राईस ॲड करणार, सॉरी तांदूळ. काका भाजला व्यवस्थित मामा. आपला पुलाव रेडी होईपर्यंत मी कोशिंबिरीची तयारी केली. त्याच्यामध्ये कैरी, काकडी, कांदा आणि टमॅटो हे कट करून ठेवलं. बिर्याणी पुलाव, केसर भरभरून टाकले आपण. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. मला विचाराल तर मी खरंच सांगते, एवढी सुपर डिलिशियस डिश आहे ही, जी मला प्रचंड आवडली. मी कायम असं हांडी तरीवाला रस्सा बऱ्याचदा खाल्ला आहे. घरीही आपण कोरमा ट्राय करतो, बट अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा. तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, ही गॅरंटी माझी आहे. सो मी आता लंच करते आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ही रेसिपी ट्राय करा. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. बाय बाय.